शनिवार आणि शुक्रवार तुमच्या भागामध्ये जोर जास्त असल्यामुळे कर्नाटक एरियामध्ये, तर अशा शेतकऱ्यांनी नियोजन पद्धतीने कामं करायची आहेत. आपली तारंबळ, आपली लेकरं बाळ अशा प्रकारे असतात. त्यामुळे तिथे पाऊस संध्याकाळच्या वेळेला किंवा दिवस महत्वाच्या वेळेला तर काही भागांमध्ये सकाळपासून हजेरी लावणार आहे, तर ते शेतकऱ्यांनी सतर्क राहायचंय. आणि याचे पडसाद कर्नाटकमध्ये बेळगाव परिसराकडे देखील उमटतील आणि कोल्हापूरमध्ये उमटतील, पण जास्त करून हा दक्षिण भारतामध्ये जास्त डायव्हर्टिंग सिस्टीम आहे. कारण हे फेंगल चक्रीवादळ तमिळनाडूमध्ये अनेक जिल्ह्यामध्ये तर आता तिथं कसं जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या संबंधित बातमी देखील प्रकाशित झाली आहे. तर आता ती परिस्थिती पावसावर म्हणजे येणार का ते संकट या महाराष्ट्रावर? फेंगल हे मागील 2-3 दिवसापासून त्याची तीव्रता जी आहे ती कमी होताना आपण पाहतो आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावरती जाणवू लागला आहे, देखील पाहिलं आहे. आणि विशेष म्हणजे फेंगलचं सगळं जे कंडिशन होती, फेंगलचे जे परिणाम होते ते हळूहळू आता ते 48 तासात कमी होणार आहेत. आणि फेंगल येऊन धडकून त्याचा जो पराक्रम होता तो करूनही गेला आहे. पण त्या मार्गे आलेलं बाष्प ज्याच्याबद्दल आपण बोललो त्याच्या मागे सुद्धा ते बाष्प महाराष्ट्रामध्ये किंवा इतर देशामध्ये आपला प्रभाव टाकून आहे. याचे असे परिणाम आहेत की याच्यामध्ये जसं आपण पाहिलंय की ह्युमिडिटीमुळे हा बरसला नाही त्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने 10-5 गावांना पडला आहे. त्याचे व्हिडिओ इकडे तिकडे व्हायरलही होत आहेत. असं वाटतं की खूपच पाऊस झाला काय, असं काहीही नाहीये. पण याने एक फायदा केलाय, तो म्हणजे ज्वारी पिकांचा काही काही ठिकाणी पेनवलता पडलाय, तर काही ठिकाणी पतंग पाणी वगळापुरता जरी पडला तरी 20% 20 दिवस असे पीक टिकून राहते. अशा प्रकारे याचा फायदा झालेला आहे. दुसरीकडे याचं नुकसानही त्या पद्धतीने आहे. धुळीमुळे गहू पीक असेल, हरभरा पीक असेल किंवा तूर पीक असेल याचं नाही म्हटलं तरी बाद आहे. पण महाराष्ट्रामध्ये आता जवळपास 70 ते 60% शेतकरी हा तत्पर आहे. आणि याने वेळेत उपाययोजना केल्यामुळे ती बाधा देखील टळली आहे, सरळ सांगायचं म्हटलं तर. आणि यामध्ये होणारं जे कंडिशन आहे या कंडिशनला आपणही त्या पद्धतीने तत्पर आहे. आणि पुढील अपडेट देखील तुमच्या चॅनलवरती पुढच्या काळातलाही देणार आहे. पण असंच एक सिस्टम जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये डिसेंबर एंडिंगला पुन्हा होणार आहे. 15 ते 17 डिसेंबरच्या काळातही एक सिस्टम तयार होते आहे. पण महाराष्ट्रावरती त्याचा प्रभाव अजूनही मॉडेलनुसार स्पष्ट नाही होत असल्यास तुम्हाला 8-10 दिवस अगोदरची पूर्वकल्पना देखील देण्यात येईल. बरं, चालेल साहेब. नक्की, धन्यवाद.